नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपला पैसा दुसऱ्याकडे देऊन अशी अपेक्षा ठेवणे की ते आपला पैसा खूप व्यवस्थित इन्व्हेस्ट करतील आणि खूप चांगली रिटर्न मिळतील आणि ह्या अपेक्षेने पैसे टाकत राहणं, मग ते सेफ असो किंवा रिअल इस्टेट असो किंवा सोनं असो किंवा आणखी काही, पण त्यापेक्षा आपण स्वतः ह्या गोष्टी शिकून घेतल्या, स्टॉक मार्केटमध्ये पैसा गुंतवला तर खूप चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात। 99% लोक प्रॉफिटमध्ये असतात, परंतु 99% लोकांना असं वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये लॉस होतो। आता हे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रथम मी असा विचार केला, विद्यार्थ्यांसाठी आपण एक बेसिक कोर्स डिझाईन करूया। स्टॉक मार्केटचं बेसिक माहिती असेल तर निदान ते निगेटिव्ह तरी बोलणार नाहीत। स्टॉक मार्केट ही एक अतिशय पॉझिटिव्ह फायनान्स इन्व्हेस्टमेंटसाठी आहे। तुम्ही अधिक चांगल्या प्रकारची रिटर्न सुद्धा मिळवू शकता। फक्त विद्यार्थ्यांना माहिती नसतं, विद्यार्थी किंवा तुमच्या आसपासच्या सर्व लोकांना समस्या हीच आहे की स्टॉक मार्केट शिकून करायचं आहे काय, तुम्हाला करिअर करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे। कोणत्या गोष्टी करायच्या असतील तर किमान काही बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअरली माहिती असल्या पाहिजेत। 8वी पासून तर अगदी पुढे हायस्ट प्रकारचे शिक्षण घेतलेल्या लोकांनी करावा असा हा बेसिक कोर्स पहिल्यांदा आपण डिझाईन करतोय। मी लेक्चर 7च घेणार आहे। पहिले लेक्चर उद्या घेतो आपण 24 तारखेला, त्याच्यानंतर सोमवार मंगळवार बुधवार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सोमवार मंगळवार बुधवार, अशा पद्धतीने आपण एक महिनाभर हा क्लास चालू ठेवतोय। विद्यार्थ्यांना खूप सारे प्रॅक्टिकल देतोय। विद्यार्थी हे ऑनलाईन अटेंड करू शकतात। विद्यार्थ्यांची फी आम्ही कलेक्ट करणार नाही आहोत, विद्यार्थ्यांची फी तुम्ही कलेक्ट करणार आहात। तुम्हाला काय फी ठेवायची तुम्ही ठेवा, विद्यार्थ्यांना मोफत शिकवायचं मोफत शिकवा, 1000 रुपये फी घ्यायचं 1000 रुपये फी घ्या। सेंटरसाठी मात्र मी फ्रँचायझी फी ठेवलेली आहे फक्त 1000 रुपये। एक वर्षभरामध्ये तुम्ही किती विद्यार्थ्यांना हा सेम कोर्स अलॉट करू शकता। संपूर्ण कंट्रोल पॅनल तुमच्याकडे असेल। विद्यार्थी ॲड करणे, त्यांना रिमूव्ह करणे, ब्लॉक करणे, त्याला कंटिन्यू करणे, सगळे अधिकार तुमच्याकडे असतील। विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहोत त्याचा संपूर्ण सिलेबस या व्हिडिओच्या खाली मी शेअर करत आहे। बेसिक कोर्स पूर्ण झाल्यानंतर मग आपण विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स कोर्स सांगू शकतो आणि मग त्यातले काही विद्यार्थी ॲडव्हान्स कोर्ससाठी येऊ शकतात आणि मग त्या विद्यार्थ्यांना आपण वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो। तर या पद्धतीने हा कोर्स डिझाईन केलेला आहे। ज्या ज्या सेंटरला वाटते की स्टॉक मार्केट सारखा फिनटेक कोर्स आपल्याकडे असावा, टॅलीचे विद्यार्थी किंवा इतर जे आपल्याकडे मॅच्युअर पर्सन्स येतात, विद्यार्थी येतात, त्यांना या गोष्टीची खूप गरज असते। ते बाहेर खूप पैसा खर्च करून या गोष्टी शिकत आहेत। आपल्याला या गोष्टी विद्यार्थ्यांना खूप कमी किमतीमध्ये प्रोव्हाइड करता येऊ शकतात। हे कोर्स विद्यार्थ्यांना मोबाईलवरती सुद्धा लर्न करता येईल आणि विद्यार्थ्यांना सराव सुद्धा मोबाईलवरती करता येईल। या सगळ्या गोष्टीचं विद्यार्थ्यांना सिम्युलेशनद्वारे आपल्याला सराव देता येतो। पैसा न लावता प्रथम पैसा येतो की नाही, प्रॉफिट होतो की नाही हे पाहता येतं। व्यवस्थित सराव झाल्यानंतर चांगले रिटर्न मिळतात याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थी पैसा लावू शकतो। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत। तर ही पद्धत ज्यांना ज्यांना योग्य वाटते अशा सर्व सेंटरने लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा। फ्रँचायझी फी 1000 रुपये फक्त पहिल्या 10 सेंटरसाठी आहे। ऑलरेडी 4 सेंटरने प्रवेश घेतलेला आहे। उरलेल्या 7 सेंटर झाल्या की तुम्हाला ही फ्रँचायझी फी 5000 रुपये कंपल्सरी असेल, कारण वर्षभर तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे आणि अनलिमिटेड विद्यार्थी तुम्ही या कोर्सला टाकू शकता। धन्यवाद।